दौंड येथून उजनी धरणात मिसळणारा विसर्ग 26,878 क्युसेकने सुरू असून उजनी धरणाने मंगळवारी मध्यरात्री 50% होऊन 100 कडे वाटचाल केली आहे. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी 54.3% झाली आहे. एकूण 92.7 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. भीमा खोऱ्यातील धरण परिसरात सातत्याने कमी अधिक प्रमाणात पाऊस चालू असल्याने उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड येथील विसर्गात कमी जास्त प्रमाणात पाणी येत आहे. मागील आठवड्यापेक्षा गेल्या 22 जुलैपासून दौंड येथील प्रवाह वाढता आहे. दर 3 तासाला 1% याप्रमाणे सध्या उजनीची पाणी पातळी वाढत आहे. खडकवासला धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी खडकवासला येथून कमी जास्त पावसाचा अंदाज घेऊन पाणी सोडण्यात येत आहे. सध्या उजनी धरणात 29 टीएमसी उपयुक्त पाणी पातळी झाली असून उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी 24 टीएमसी पाण्याची गरज आहे. पावसाळ्याचे आणखी 2 महिने शिल्लक आहेत.